महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज खरोखर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज तारीख आहे 21 एप्रिल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील 2 दिवसापूर्वी घोषणा केली होती की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। अखेर काल लाडक्या बहिणींची आज खरोखर प्रतीक्षा संपलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी टिप्पणी केली आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। आणि आज खरोखर बहिणींचे मेसेज येत आहे की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहे, या जिल्ह्यांपैकी आम्ही राहतो, आम्हाला पैसे जमा झालेले आहे। इथं पाहू शकता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आज तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झाले असतील। तर बघा यामध्ये काय काय आहे, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला गेलेला आहे। बहिणींना 3000 रुपये जमा झालेले आहे, म्हणजे आज बहिणींना 3000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील ज्या बहिणींचा हप्ता बाकी असेल, कोणाचा जानेवारी महिन्याचा हप्ता बाकी असेल, कोणाचा फेब्रुवारी महिन्याचा, तर अशा प्रकारे बहिणींना, अशा ज्या बहिणी आहेत त्यांना देखील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मागील सर्व हप्ते दिले जात आहे। 2 हप्त्याची रक्कम तर जमा केली जात आहे, पण सोबतच मागील सर्व हप्त्यांची रक्कम जमा केली जात आहे। पण हे पैसे सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही। आता जर तुम्हाला पैसे आले नसतील याचं काही कारण असू शकतं। याची एक मोठा GR आलेला आहे, तो GR मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आज लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि मोठी बातमी आहे। बघा, मोठी बातमी म्हणजे 2 महिन्याची रक्कम एकत्र जमा केली जाते, ही सर्वात मोठी बातमी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा यामध्ये उरलेला नाही, तर 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। या अंतर्गत सुमारे 33 लाख महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 990 कोटी रुपयाची मंजुरी झालेली आहे। किती? 990 कोटी रुपयाची मंजुरी झालेली आहे, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे बातमी। तर यामध्ये 990 कोटी रुपयाची जी निधी आहे ती 3000 रुपये प्रमाणे पैसा वाटप करण्याची निधी आहे। म्हणजे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा यासाठी एकूण टोटल 990 कोटी रुपये लागणार आहे, म्हणून 3000 रुपये प्रमाणे हप्ता वाटप केला जात आहे। पण यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। सर्वात प्रथम महिलांना सन्मान रक्कम मिळणार आहे, म्हणजे असं नाही की या बहिणींना एवढी रक्कम, त्या बहिणींना तेवढी रक्कम, सन्मान रक्कम दिली जाणार आहे की सर्व बहिणींना रक्कम। आता यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले आहे। त्या जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो। पण काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे, तर काही बहिणींना 1500 रुपये, तर काही बहिणींना यामध्ये बघा उर्वरित फक्त 500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता दिला जाणार आहे। तर यामध्ये 500 रुपये प्रमाणे आणि काही बहिणींना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। याचं मागचं कारण म्हणजे कोणत्या बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही त्या बहिणींचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्या बहिणींचं GR आलेला आहे, GR मध्ये का नाव आलेलं आहे की त्यांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। कोणाला फक्त 1500 रुपये दिले जातील, कोणाला 3000 रुपये दिले जातील, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर सर्वात प्रथम ज्या बहिणींचं उत्पन्न आणि अटी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता 2026 मध्ये ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत गेलं असेल त्यांना देखील पैसे जमा होणार नाही। घरात सरकारी नोकरदार असेल त्यांना देखील पैसे मिळणार नाही। आयकर भरला जात असेल 2026 मध्ये तरी देखील पैसा मिळणार नाही। 4 चाकी वाहन असेल 2026 मध्ये तरी देखील मिळणार नाही। अशा महिलांना 3000 रुपये अजिबात मिळणार नाही आणि 1500 रुपये देखील मिळणार नाही। ज्या महिलांना PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे आता जमा होत असतील 2026 मध्ये, त्या बहिणींना देखील पैसे दिले जाणार नाही। दोन्ही योजना घेत असाल तर फक्त 500 रुपये दिले जातात। आता 500 रुपये कोणाला दिले जाणार आहे? नमो शेतकरी योजनेचे यामध्ये तुम्हाला 1000 रुपये दिले जातात आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील, असं 1500 रुपये दिले जातील। एकत्र दोघांचे 1500 रुपये दिले जाणार नाही। आणि ज्या महिलांकडे नियमानुसार आरोग्य अटी आहेत, म्हणजे सरकारी नोकरदार, आयकर विभाग भरत असाल, वाहन चालक असाल, तर अशा बहिणींना 1 रुपये सुद्धा दिला जाणार नाही। आता यामध्ये सुद्धा आता 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे, तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। आणि यामध्ये 8 बँकांची नावं आलेली आहेत। तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी आणि या 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर आज तुम्हाला ही रक्कम जमा होणार आहे। तर यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील ते जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। तर बघा,
सर्वात प्रथम नाशिक जिल्हा येतो. तर तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे. दुसरा जिल्हा आहे तो अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे. अमरावतीमध्ये सुद्धा आज 3,000 रुपये प्रमाणे रक्कम जमा केली जात आहे. पुणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्याचा नंबर सुद्धा पहिल्या यादीमध्ये लागलेला आहे आणि पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले आहे. मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये. जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. पालघरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर पालघरला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. जालनामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे आणि याच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे. सांगलीमध्ये तुम्ही राहत असाल तर सांगलीमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. नागपूरला जर तुम्ही राहत असाल तर नागपूरला देखील पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर येतो 10वा जिल्हा नंदुरबारमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नंदुरबारमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. ठाण्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि शेवटी धुळ्यामध्ये देखील आज पैसे वाटप झालेले आहे. म्हणजे आता पैसे वाटप कंप्लीट होत आहे. आज सकाळपासून तर रात्रीपर्यंत या पूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये एकूण टोटल रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल अजूनही तुम्हाला हप्ता आला नसेल तर घाबरू नका, कारण टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होतात. तर या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. उशिरापर्यंत तरी पैसे वाटप होतील. आजपासून याची सुरुवात झालेली आहे. पुढील 3 दिवसापर्यंत हे पैसे वाटप होणार आहे. आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर अशा प्रकारे बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ही योजना सुरूच राहील. योजना काय बंद होणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आहे की योजना असंच सुरू राहील. भरपूर विपक्षकांनी इथं टिप्पणी केली आहे की योजना, लाडकी बहीण योजना तुमची बंद होईल, कोणाला पैसे मिळणार नाही, रक्कम आता थांबवली जाणार आहे. तर बघा, 1 वर्षाची जी रक्कम आहे ती पूर्णपणे त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2026 पर्यंत तरी योजना बंद होणार नाही, कारण आपण या योजनेच्या माध्यमातून जे अपडेट येत असतं ते सर्व अपडेट आपण पाहतोय. तर योजनेला 2026 पर्यंत देखील योजना बंद होणार नाही आणि कुठल्याही बहिणींचे पैसे बंद होणार नाही. फक्त बहिणी निकषांमध्ये बसले पाहिजे, बहिणींचं सर्व KYC वगैरे दुरुस्ती पाहिजे, त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील. जर कुठल्याही बहिणींना काही प्रॉब्लेम येत असेल, पैसे जमा होताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकदा तुमचं KYC वगैरे व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. तुमचं लाडकी बहीण योजनेची KYC आणि बँकेची KYC वेगवेगळी असतात. दोघं KYC झाले आहे की नाही ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. अशा प्रकारे अपडेट आलेली आहे. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्वांना कळेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.